मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची छाप असलेल्या ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात मध्यवर्ती ग्रंथालय उभारण्यात येत आहे. अर्थसंकल्प वाचताना आयुक्तांनी या ग्रंथालयाचं नाव मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार नरेंद्र मोदी ठाणे मध्यवर्ती ग्रंथालय ठेवण्याचं नियोजित केल्याचं त्यांनी जाहीर केलंय. याआधी ठाण्यातील ग्रँड सेंटरला नमो ग्रँड सर्कल हे नाव दिल्यानं मुख्यमंत्र्यांवर टीका होत असतानाच आता निवडणुकीच्या तोंडावर नरेंद्र मोदी यांचं नाव जाहीर करत मुख्यमंत्री मतांचा जोगवा मागतात का असा सवाल उपस्थित झालाय. भाजपला खुश करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही खेळी खेळल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. पालिका आयुक्तांनी चला वाचूया या उपक्रमाअंतर्गत ठाणे मध्यवर्ती ग्रंथालय हा मुद्दा अर्थसंकल्पात मांडलाय. त्यामध्ये ठाणे शहराला थोर ऐतिहासिक सांस्कृतिक परंपरा आहे. शहराचा लौकिक वाढवणाऱ्या अनेक संस्था आणि ग्रंथालये आहेत. या लौकिकाला साजेसे असे ठाणे मध्यवर्ती ग्रंथालय महापालिकेमार्फत सुरू करण्यात येणार आहे. हे ग्रंथालय आधुनिक तंत्रज्ञानानं सज्ज असणार असून त्यामध्ये ई-बुक, ऑडिओ बुक, लेखक वाचक संवाद, चर्चासत्र, लिखाणासाठी पोषक वातावरण असे या ग्रंथालयाचं स्वरूप असेल असं नमूद करत ग्रंथालय साधारणपणे 33,000 चौरस फूट एवढं प्रशस्त असणार आहे. त्यामुळे ठाणे शहराचा मानबिंदू ठरेल असं मध्यवर्ती ग्रंथालय उभं राहणार आहे. या ग्रंथालयाचं नाव नरेंद्र मोदी ठाणे मध्यवर्ती ग्रंथालय ठेवण्याचं नियोजित आहे. हे ग्रंथालय विकासमार्फत कन्स्ट्रक्शन TDRच्या माध्यमातून विनामूल्य विकसित करण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आले. तर ठाणे मध्यवर्ती ग्रंथालयासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात 1 कोटींची तरतूद करण्यात आली असल्याचंही त्यांनी सांगितलं. शहरामध्ये वाचन संस्कृतीचा प्रसार व्हावा यासाठी मोठ्या प्रमाणावरती ग्रंथालयांचं जाळं विणण्याचा एका बाजूला महापालिका प्रयत्न करत आहे. उद्यानांमध्ये ग्रंथालयं दिलेली आहेत. त्याचबरोबर आपण शाळांमध्ये वाचन कोपरा निर्माण केलेला आहे. झोपडपट्टी तिथं वाचनालय हा उपक्रम एका बाजूला महापालिकेने सुरू केलाय. त्याचवेळी एक महानगर शहराचं, कारण शहरामध्ये आपल्याकडे फार जुनी 150 वर्षापेक्षा जास्त परंपरा असणारी ग्रंथालय आहे, त्याच्यासोबत महानगरपालिकेचं एक मध्यवर्ती ग्रंथालय असावं याचं नियोजन करून एक प्लॉट आयडेंटिफाय केलेला आहे. त्या ठिकाणी TDRच्या माध्यमातून जवळपास 33,000 चौरस फुटाचा मध्यवर्ती ग्रंथालय जे तंत्रज्ञही असेल, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने त्या ठिकाणी जे काही उपलब्ध होणारी गोष्टी आहेत म्हणजे ई-बुक, ऑडिओ बुक, लँग्वेज लॅब आणि एकंदर वाचक आणि लेखक संवाद, लेखनासाठी पोषक वातावरण ह्या सगळ्या बाबी लक्षात घेऊन एक फार अत्याधुनिक अशा पद्धतीचं ग्रंथालय प्रस्तावित करण्यात आलंय आणि मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार त्याला आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांचं नावाने ते मध्यवर्ती ग्रंथालय प्रपोज करण्यात आलेलं आहे. ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील घोडबंदर परिसरामध्ये कासरडोली येथील नागरिकांच्या सोयीसाठी 40 ते 50 वर्षांपूर्वीचं जुने मार्केट असून सध्या आता ते धोकादायक झाले. या परिसरातील ग्रामस्थांनी आमदार प्रताप सरनाईक यांना हे मार्केट तोडून या ठिकाणी नवीन मार्केट उभारण्यासंदर्भात विनंती केली असता आमदार प्रताप सरनाईक यांनी नगरविकास विभागाच्या विशेष निधीतून या मार्केटसाठी 3 कोटी रुपयांची तरतूद केली असून आज मार्केटचा भूमिपूजन सोहळा पार पडल्यामुळे या कामालाच आता लवकरच सुरुवात होणार. कासरडोली येथील हे जुनं मार्केट असून आसपासच्या गावातील नागरिक तसंच आदिवासी पाड्यातील आदिवासी बांधव या मार्केटमध्ये मटण, मच्छी तसंच पालेभाजी खरेदी करण्यासाठी येत असतात. आता तर या परिसरात उत्तुंग इमारती झाल्यामुळे या गगनचुंबी इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना देखील या मार्केटचा मोठा फायदा होणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून या मार्केटच्या इमारतीचं काम होणार असून तळअधिक 1 मजली ही मार्केट असून 1 वर्षामध्ये हे मार्केट बांधून पूर्ण होऊ शकेल. ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून निविदा प्रक्रिया झाली असून नवीन मार्केटचं आजपासून भूमिपूजन झाल्यामुळे लवकरच कामाला सुरुवात होत असल्यानं ग्रामस्थांनी आमदार प्रताप सरनाईक यांचे आभार मानलेत. यावेळी माजी नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर, माजी नगरसेविका नम्रता घरत, साधना जोशी, विधानसभा समन्वयक साजन कासार, विधानसभेचे उपशहर प्रमुख कृष्णा भोईर, विभाग प्रमुख दिलीप ओवळेकर, रवी घरत, विभाग समन्वयक राजेंद्र पाटील, उपविभाग प्रमुख शिवाजी शिंदे, सुनील मोरे, उपशाखा प्रमुख प्रदीप पाटील, गिरीधर कांबळे, महिला उपविभाग संघटक निर्मला कांबळे आदीही उपस्थित होते. ठिकाणी उद्घाटन झालेले काय उद्घाटन होते ते? गायमुख परिसरामध्ये
शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे चौपाटी असून त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात ह्या घोडबंदर पट्ट्यातील नागरिक येत असतात, कारण फार महत्त्वाचं ठिकाण झालं आहे. पर्यटन स्थळ म्हणून ते ठाण्याला परिचित आहे आणि त्या ठिकाणी येत असताना बऱ्याच लोकांच्या अशा तक्रारी होत्या की इकडे सिग्नल नसल्यामुळे अपघात होत होते, गाड्या आपापसामध्ये भिडत होत्या. त्याचबरोबर क्रॉसिंग करत असताना नागरिकांचेही बरेच मोठे अपघात झालेले आहेत. त्यामुळे मी माझ्या आमदार निधीतून 25 लाख रुपये खर्च करून स्वर्गीय शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे चौपाटीच्या समोर एक सिग्नल यंत्रणा बसवली, जी अद्ययावत आहे. मुंबईच्या धर्तीवरती सिग्नल यंत्रणा आपण बसवलेली आहे. आणि त्याचबरोबर आपण तुम्ही बघताय कासरवडोली गावामध्ये किमान 40 ते 50 वर्षापासून पूर्वीचं हे मार्केट आहे. ग्रामपंचायत काळातील हे मार्केट होतं आणि हे मार्केट अतिशय भुसभुशीत झालं होतं, जुनं झालं होतं, पडायला आलं होतं. त्या मार्केटची पुनर्बांधणी करावी यासाठी आमच्या ह्या परिसरातले सगळे नगरसेवक प्रयत्नशील होते आणि आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून मी नगरविकास खात्याकडून 3 कोटी रुपये ह्या अद्ययावत मार्केटसाठी मंजूर करून घेतलं. एक पहिला एक मजला आणि तळमजला असे 2 मजले या ठिकाणी बांधण्यात येणार आहे आणि कुठेही स्थानिकांना अन्याय होणार नाही. प्रत्येकाला जे व्यवसाय गेले अनेक वर्षापासून ह्या मार्केटच्या माध्यमातून करतात त्या प्रत्येकाला संधी या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे. ज्यांचे दुकानाचे गाळे आहेत त्यांना दुकानाचे गाळेही मिळतील. त्यामुळे हे अद्ययावत मार्केटचं आज भूमिपूजन ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. लवकरच याचं कामालाही सुरुवात होईल, कारण ते जुने गाळ्याधारक आहेत त्यांना शिफ्ट करून त्या ठिकाणी हे मार्केटची बांधणी होणार आहे. आणि ह्या परिसरामध्ये फक्त कासारवडोली नव्हे तर वाघबीळ, मोगरपाडा, भाईंदरपाडा, ओवळा ह्या परिसरातील जनतासुद्धा मच्छी घ्यायला तसेच भाजी घ्यायला ह्या परिसरात येत असतात. आता तर आजूबाजूला मोठमोठ्या बिल्डिंग झाल्या आहेत, त्या बिल्डिंगमधली लोकंसुद्धा या ठिकाणी येत असतात. त्यामुळे नागरिकांना जी मागणी होती गेल्या अनेक वर्षापासूनची ती आता पूर्ण झाली आणि आमच्या ह्या परिसरातली सगळी नेते मंडळी, आमचे दिलीप ओळेकर आहेत, आमचे रवींद्र घरत आहेत, साजन कासार आहेत, आमच्या जोशीताई नगरसेविका आहेत. या सगळ्या जणांच्या प्रयत्नामुळे या मार्केटचं आज भूमिपूजन करण्यात आलं. त्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि ठाणे महापालिकेचा मनापासून आभार व्यक्त करतो. सर, काही दिवसांपूर्वी ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. महिला दिनाचं औचित्य साधून वावीकर आय इन्स्टिट्यूट आणि ठाणे वैभव यांच्या संयुक्त विद्यमानं विजनरी वुमन पुरस्कार देण्यात आले. सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर नीला परांजपे, प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगी पाटील, सुलोचना देवी सिंघानिया शाळेच्या मुख्याध्यापिका आणि संचालिका डॉक्टर रेवती श्रीनिवासन, वृत्तनिवेदिका ज्ञानदा कदम, ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीजच्या अध्यक्षा सुजाता सोपारकर, ठाणे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या मुख्य समन्वयक जान्हवी खांडेकर, उद्योजका जयश्री रामाणे आणि गोल्फ खेळाडू आणि प्रशिक्षक मीता गोवंडे यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. डॉक्टर चंद्रशेखर आणि डॉक्टर वैशाली वावीकर, ठाणे वैभवचे
संपादक मिलिंद बल्लाळ आणि सरस्वती विद्यालय शाळेच्या अध्यक्षा मीरा कोरडे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी एबीपी माझाचे मुख्य संपादक राजू खांडेकरही उपस्थित होते. ठाणे विभागाचे व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ यांनी आभार प्रदर्शन केलं, तर साधना जोशी यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. महिला आज खूप एम्पॉवर्ड आहेत, ऑल वुमेन, आणि आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या ज्या महिला आहेत त्यांचा सन्मान करणं, त्यांना लोकांपुढे आणणं हे आपलं काम आहे असं मला वाटतं. आणि निखिल आणि अभिषेक यांनी जो प्रोग्राम केला खूप मजा आली. अतिशय चांगल्या लेवलचा प्रोग्राम झाला आणि खूप वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिला त्यांनी चूज केल्या होत्या. त्यामुळे एक असा संपूर्ण 360 डिग्री म्हणतो तसा प्रोग्राम झाला. सर, महिला दिवस हा एकच दिवस नसताना 365 दिवस व्हावा असं तुम्हाला वाटतं? तो असतोच, महिलांचा दर दिवस असतोच, पण जसं आहे की आपल्याला एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून एक दिवस ठेवायला लागतो, म्हणून 8 मार्च आहे. अदरवाईज प्रत्येक दिवस महिलांचा असतोच. 4 लाख नागरिक बाहेरून ये जा करीत असतात. सद्यस्थितीत ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये दैनंदिन सुमारे 1050 मेट्रिक टन कचऱ्याची निर्मिती होत असून झोपडपट्टी भागातही मोठ्या प्रमाणात ओल्या आणि सुक्या कचऱ्याची निर्मिती होत आहे. महापालिकेच्या वतीनं या कामासाठी 10 वर्ष कालावधीसाठी 1000 कोटींचा निधी खर्च करण्याची तयारी दर्शवली असून या संदर्भातील सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्याचा पालिका प्रशासनाच्या वतीनं निर्णय घेण्यात आला आहे. कचरा संकलन तसंच वाहतूक करण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या सविस्तर प्रकल्प अहवालानुसार दीर्घकालीन उपाययोजना म्हणून किमान 10 वर्ष कालावधीची निविदा मागवण्याचा पालिका प्रशासनाचा निर्णय आहे. 7 वर्ष कालावधीसाठी साधारणतः 700 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यानुसार 10 वर्ष कालावधीसाठी 1000 कोटींचा खर्च गृहीत धरून नवीन सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सल्लागारापोटी प्रकल्प खर्चाच्या 0.25% इतका खर्च अपेक्षित असून हा खर्च 2,50,00,000 घरात जातो. यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीनं सविस्तर प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो मंजुरीसाठी पालिका आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे.